नमस्कार भावांनो, आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्या व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. नक्षीदार काठीवर रेशीम वस्त्र, त्याच्यावर चांदीचा तांब्या उभारून मराठी मनाची गुढी साजरा करूया गुढीपाडवा. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही गुढीसाठी काठी काढली, ती स्वच्छ करून घेतली. नंतर कुंकू हळद लावून गुढी सजवायला सुरुवात केली. सोबत साडी, साखरेचा हार, आंब्याचा डहाळा आणि कडुलिंबाची डहाळी लावली. तुम्हाला माहित आहे का हे सगळं का लावतात? गुढीवर लावले जाणारे प्रत्येक घटक काहीतरी खास सांगतो. कलश यश आणि पूर्ततेचं प्रतीक, साडी समृद्धी आणि विजयाचं प्रतीक, साखरेचा हार जीवनात गोडवा यावा म्हणून, आंब्याची डहाळी शुभ आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात यावी म्हणून, आणि कडुलिंब आरोग्य आणि आयुष्याचा समतोल राखण्यासाठी. अशी सगळी तयारी करून व्यवस्थित सगळ्या गुढीची उभारणी आपण करणार आहोत. आजपासून मराठी नववर्ष चालू होतंय. त्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा. आता आपली गुढी चळवळ तयार झाली आहे. थोडक्यात गुढी म्हणजे नवीन वर्ष, नवीन सुरुवात, आरोग्य, आनंद आणि विजय. ही सगळी तयारी करून आमची गुढी उभा राहिली. आता अशा आपण दाराच्या समोर गुढी बांधून घेतली. एकदम प्रसन्न होतं. आजपासून नवीन वर्षाची सुरुवात ही सकारात्मक व्हावी सगळ्यांच्या जीवनामध्ये, हीच तुमची गुढीपाडव्याची तयारी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. चला, बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुढीपाडव्याच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा.